नमस्कार, स्वागत आहे तुमच्या श्रीजी रेसिपीज मध्ये। तर आता उन्हाळ्याचा कडाका खूप वाढलाय। अशा या कडाक्याच्या उन्हात बाहेरून कधी घरात आलं तर काहीतरी थंड प्यावंसं वाटतं। त्यामुळेच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि थंडगार असं कैरीचं पण। चला तर वेळ वाया न घालवता आपण बघूया त्याची रेसिपी। कैरीच्या पन्यासाठी लागणारं साहित्य आपण आता हे कैरीची साल काढून घेतलेले आहे आणि त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। हे आपण काळं मीठ, जिरा पावडर, चाट मसाला, मिरी पावडर आणि पिठी साखर। आता आपण कैरीचं पण बनवायला सुरुवात करूया। आपण कैरीचं वरचं साल काढून नंतर त्या अशा पद्धतीने कापून घेतलेली कैरी। तर आता आपण कुकरला शिट्ट्या देऊन घेणार आहोत। आता आपण त्याला साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेणार आहोत। आपण आता अशा प्रकारे या 3-4 शिट्ट्या मारून घेतलेल्या आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता हे आपण असं पाणी गाळून घेणार आहोत आणि तो वरचा गर आहे तो पल्प आपण मिक्सरला बारीक करणार आहोत। आता आपण हा गर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। जास्त बारीक नाही करायचा, थोडं पल्स मोड वरती आपण मिक्सर मध्ये तो कमी जास्त करून बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ते मिक्सरला बारीक करून घेतलंय। खूप चिकन पण नाही करायचं आणि हाच गर तुम्ही महिनाभर स्टोअर पण करू शकता। आपण आईस क्यूब मध्ये टाकू शकतो किंवा काचेच्या बरणीत तुम्ही भरून ठेवला तरी चालेल, तो आरामात महिनाभर टिकतो। आपण आता पन्ह बनवायला सुरुवात करूया। आता आपण हा गर केलेला हा सर्व याच्यात आपण टाकून घेणार आहे। आपण यात आता हे काळं मीठ टाकून घेणार आहे। काळं मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। थोडा चाट मसाला, थोडी जिरा पावडर, थोडी काळी मिरी आणि थोडी आपण ही वेलदोडीची पूड पण टाकणार आहे। आपण हे आता केसर भिजवून घेतलेलं होतं ते टाकणार आहे। केसरमुळे छान रंगही येतो आणि त्याची चव पण छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण यात टाकणार आहे पिठी साखर। पिठी साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका। यात तुम्ही गूळ पण टाकू शकता। आता अशा प्रकारे आपलं हे थंडगारपणा तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं उन्हाळा स्पेशल कैरीचं पण हे तयार झालेलं आहे। तुम्ही सोपी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ते। आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या श्रीजी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।